मोस्तफा खामेनींच्या प्रकृतीबाबतचे अमेरिकेचे दावे खोटे, खामेनी पूर्णपणे ठीक, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी दावे फेटाळले. अमेरिकेचे B-52H हेवी बॉम्बर विमान इराणकडे रवाना, तर ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत अमेरिकेचे विमान इराणकडे, युद्ध आणखी भडकण्याची शक्यता. अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक फ्युरीला इराणकडून सुद्धा ऑपरेशन ट्रू प्रॉमिसनं जोरदार प्रत्युत्तर, तर ड्रोनवरून केलेल्या गोळीबाराचं फुटेज इराणकडून प्रसिद्ध. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून शिवालिक आणि नंदादेवी हे 2 LPG टँकर भारताच्या दिशेनं पर्शियन आखाताजवळ भारतीय नौदलांच्या युद्धनौका जहाजांना मदत पुरवणार. 92,700 मेट्रिक टन LPG भारतात येणार. 5 राज्यांच्या निवडणुकांसह बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचं बिगुल वाजणार. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका होणार. बारामती राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणुका लादल्या गेल्या तर लढण्यासाठी तयार. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना थेट आव्हान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्र्यांचा गौरव. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे वादाच्या भोवऱ्यात. गाडीवरील लाल दिव्यावरून ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल, तर महापौरांचा काही दोष नाही, विनाकारण टार्गेट करू नका, फडणवीसांची प्रतिक्रिया.